नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। पशुधन अधिकारी हे मूळ सजेला कार्यरत नसल्या कारणाने खोमणे यांचे प्राळंकित उपोषण। गटविकास अधिकारी यांनी उपोषणाचा मंडप हलवण्याची नोटीस। शेवगाव पंचायत समितीचे कार्यरत असलेले सहाय्यक पशुधन अधिकारी जालिंदर अंबादास गटकळ हे आपल्या मूळ सजेला कार्यरत नसल्या कारणाने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शंकर खोमणे यांनी आज बुधवार दिनांक 7 मे रोजी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर प्राणांकित उपोषण सुरू केले आहे। शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील मूळ सजा असलेले सहाय्यक पशुधन अधिकारी शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील मूळ सजा असलेले सहाय्यक पशुधन अधिकारी जालिंदर अंबादास गटकळ हे सामनगाव येथे आपल्या मूळ सजेवर कार्यरत नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची सेवा देत नाहीत असा आरोप खोमणे यांनी केला आहे। त्यामुळे त्यांची पेन्शन मंजूर करण्यात येऊ नये, तसेच ते दुसऱ्या सजावर कार्यरत असल्यामुळे त्यांनी कित्येक दिवसांपासून शासनाची फसवणूक केल्यामुळे त्यांनी घेतलेले वेतन तात्काळ वसूल करण्यात यावे, तसेच गटकळ यांना शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येऊ नयेत, तसेच त्यांनी सेवेत रुजू झाल्यापासून केलेल्या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी। या मागणीसाठी खोमणे हे शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। दरम्यान उपोषणकर्ते खोमणे यांना पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये टाकलेला उपोषणाचा मंडप तात्काळ हलवण्याची सूचना शेवगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे। तसेच हा मंडप नियोजित जागेवर टाकावा असे कळवले। त्यामुळे उपोषणकर्ते यांना भर उन्हात उपोषण करावे लागणार आहे। मी प्रवीण शंकर खोमणे, राहणार एरंडगाव, भागवत तालुका, शेवगाव जिल्हा, अहिल्यानगर। मी आज पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये यासाठी उपोषणाला बसलो आहे। सहाय्यक पशुधन अधिकारी जालिंदर अंबादास गटकळ यांची मूळ सजा येथे कार्यरत नसतात, त्यासाठी मी उपोषणाला बसलो आहे। त्यांची मूळ सजा एक आहे आणि त्या दुसऱ्या सजेवर कार्यरत आहे। हे कार्यरत असल्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ सजावर कुठलीही सेवा देता येत नाही, तसेच त्यांची पेन्शन शासनाने मंजूर करण्यात येऊ नये। त्याचं काय म्हणून पेन्शन मंजूर केली पाहिजे। त्यांनी सेवेत रुजू झाल्यापासून त्यांनी केलेले आर्थिक व्यवहार यांची पूर्ण चौकशी व्हावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलेलं आहे शासन नियम पायंदळी तुडवत, त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, यासाठी मी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे। आया शेख, शेवगाव।